नमस्कार. आज 10 मार्च म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन. ज्या माऊलीने समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्यांना त्रिवार वंदन. आज आपण सावित्रीबाईंना केवळ देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून नाही, तर त्यांच्या लेखणीने जी एक मोठी साहित्य क्रांती घडवली ती समजून घेणार आहोत. आजची ही सगळी मांडणी अमित कुमार शिंगणे यांच्या संशोधनपर लेखावर आधारित आहे. या ओळी ऐकल्यावर अंगावर अक्षरशः काटा येतो. हे फक्त शब्द नाहीत, हे सावित्रीबाईंच्या अथांग संघर्षाचं आणि त्यांच्या करुणेचं एक जिवंत चित्र आहे. विचार करा, त्यांनी फक्त दगडशेणाचे वार नाही सोसले, तर त्याहूनही भयंकर अशा मानसिकतेचे, विचारधारेचे घाव सहन केले. आणि हे सगळ्या कशासाठी? तर पुढच्या पिढ्यांच्या हातात ज्ञानाची पाटी यावी म्हणून. हो, 10 मार्च ही केवळ कॅलेंडरमधली एक तारीख नाहीये. हा दिवस आपल्याला सावित्रीबाईंच्या त्यागाची, त्यांच्या धैर्याची आणि त्यांनी समाजाच्या भल्यासाठी पेटवलेल्या त्या ज्ञानज्योतीची आठवण करून देतो. चला तर मग सुरुवात करूया त्या प्रवासापासून, जिथे एक निरक्षर मुलगी अक्षरं शिकते आणि पुढे जाऊन त्याच अक्षरांची एक मोठी क्रांती घडवते. आपण त्यांना देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखतोच, पण एक लेखिका म्हणून त्यांचा हा जो प्रवास आहे तो समजून घेणं खरं तर खूपच प्रेरणादायी आहे. तुम्ही कल्पना करू शकता का त्या काळाची? साधारणपणे 19वे शतक, जिथे मुलींना, स्त्रियांना शिक्षण देणं हे म्हणजे धर्म बुडवण्यासारखं मानलं जायचं. अशा समाजात वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी लग्न झालेल्या सावित्रीबाई निरक्षर होत्या. पण त्यांच्यात एक गोष्ट होती, ती म्हणजे अन्याय मुकाटपणे सहन न करण्याची वृत्ती. आणि इथूनच खऱ्या अर्थाने इतिहासाला एक नवी दिशा मिळाली. ज्योतिरावांना हे अगदी अचूकपणे कळलं होतं की एक स्त्री शिकली की एक कुटुंब शिकतं, आणि एक कुटुंब शिकलं की समाज बदलतो. म्हणून त्यांनी सावित्रीबाईंना घरीच शिकवायला सुरुवात केली. आणि सावित्रीबाईंनी सुद्धा प्रचंड जिद्दीने शिक्षण घेतलं. एवढंच नाही, तर अहमदनगर आणि पुण्यात जाऊन रीतसर शिक्षक प्रशिक्षणसुद्धा पूर्ण केलं. याच शिक्षणाने त्यांच्या विचारांना एक भक्कम पाया दिला आणि त्यांच्या आतल्या लेखिकेला जागं केलं. आता आपण थेट प्रवेश करूया सावित्रीबाईंच्या त्या ग्रंथालयात, जे विचारांनी अगदी क्रांतिकारी होतं. त्यांनी आपली लेखणी हे समाजाला जागं करणारे एक शस्त्र बनवलं होतं. चला पाहूया त्यांच्या काही प्रमुख साहित्यकृती आणि त्यामागचे क्रांतिकारी विचार. काव्य फुले हे फक्त नाव नाहीये, तर त्या काळातल्या समाजासाठी तो विचारांचा आणि भावनांचा दरवळणारा सुगंधच होता. विचार करा, 1854 साली, ज्या काळात स्त्रियांना अक्षर ओळख असणं देखील पाप मानलं जायचं, तेव्हा सावित्रीबाईंनी एक संपूर्ण काव्यसंग्रह प्रकाशित केला. ही घटना म्हणजे साहित्यातला एक मोठा विद्रोह होता, एक मोठी क्रांती होती. आता इथे बघा, काव्यफुलेमधल्या विषयांची विविधता किती जबरदस्त आहे. म्हणजे एकाच संग्रहात निसर्गाचं हळूवार वर्णन आहे, तर दुसरीकडे शूद्रांचे दुखणे सारखी थेट सामाजिक अन्यायावर बोट ठेवणारी कविता आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमातून प्रेरणा देणारी कविता आहे, तर शिक्षणाचं महत्त्व सांगणारा उपदेशही आहे. त्यांची लेखणी प्रत्येक विषयाला अगदी सहज भिडायची. बघा, ही एकच ओळ त्यांच्या संपूर्ण कार्याचं सार सांगून जाते. शूद्रांचे दुखणे या कवितेतून त्यांनी हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग दाखवला, आणि तो म्हणजे शिक्षण. शिक्षणच माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवतं आणि त्याचा स्वाभिमान जागं करतं, हा त्यांचा ठाम विश्वास होता. काव्यफुलेनंतर त्यांची दुसरी अत्यंत महत्त्वाची साहित्यकृती म्हणजे बावनकशी सुबोध रत्नाकर. बावनकशी म्हणजे 52 कडव्यांचा संग्रह. पण हा फक्त महात्मा फुले यांचा चरित्रग्रंथ नाहीये, तर हा त्या काळाचा एक सामाजिक इतिहास आहे. यामध्ये त्यांनी पेशवाईतील अन्यायाचं अगदी दाहक वर्णन केलंय, तर इंग्रजी राजवटीमुळे शिक्षणाची दारं कशी उघडली हेही सांगितलंय. आणि हो, महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव तर आहेच. त्यांच्या ग्रंथांसोबतच त्यांची पत्रही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची आणि विचारांची एक वेगळीच बाजू आपल्यासमोर ठेवतात. ही पत्र म्हणजे जणू काही त्यांच्या अंतरंगात डोकावण्यासाठी एक खिडकीच आहे. एक संवेदनशील पत्नी आणि एक कणखर समाजसुधारक, ही दोन्ही रूपं आपल्याला या पत्रांमधून दिसतात. ही पत्र वाचताना आपण थेट त्यांच्या भावनांना स्पर्श करतो. ह्या वाक्यातला तो थेटपणा बघा, तो निर्भीडपणा बघा. जेव्हा त्यांच्या सख्ख्या भावानेच त्यांना महारमांगांना शिकवण्यावरून विरोध केला, तेव्हा त्यांनी हे असं सडेतोड उत्तर दिलं. ह्यातून त्यांची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आणि कोणत्याही दबावापुढे न झुकण्याची वृत्ती अगदी स्पष्टपणे दिसून येते. या ओळी वाचताना खरंच अंगावर काटा येतो.
त्या केवळ समाजसुधारक नव्हत्या, तर त्या एक संवेदनशील साक्षीदार होत्या, ज्यांनी लोकांच्या वेदनांना, त्यांच्या दुःखाला आपल्या शब्दांमधून जिवंत ठेवलं. त्यांचं लेखन हे त्या काळातील वास्तवाचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे, हे नक्की. चला, आता त्यांच्या लेखणीच्या या अद्वितीय वारशाचा आणि त्याच्या प्रभावाचा थोडा आणखी खोलात जाऊन आढावा घेऊया. सावित्रीबाईंच्या लेखनाचं नेमकं वेगळंपण कशात होतं? असं काय होतं त्यांच्या लेखणीत की ती आजही तितकीच प्रभावी वाटते? यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? तो म्हणजे त्यांचं लेखन हे त्यांच्या अनुभवातून जन्माला आलं होतं. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून भारतीय स्त्रीवादाचा पाया रचला. त्यांनी इंग्रजीला विद्येची माऊली म्हटलं, कारण त्यांना माहीत होतं की याच भाषेमुळे ज्ञानाची नवी दारं उघडतील. आणि त्यांची भाषा होती विद्रोही, जी थेट रूढी परंपरांवर आणि ढोंगीपणावर प्रहार करायची. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सावित्रीबाई या केवळ विचारांनीच क्रांतिकारी नव्हत्या, तर त्या एक अत्यंत कुशल साहित्यिकसुद्धा होत्या. त्यांनी आपल्या काव्यात वसंत तिलका, अभंग, दिंडी यांसारख्या विविध काव्य प्रकारांचा इतक्या प्रभावीपणे वापर केलाय की त्यांचं भाषेवरील प्रभुत्व दिसून येतं. त्यांचे विचार जितके क्रांतिकारी होते, तितकीच त्यांच्या शब्दांवरची पकडही मजबूत होती. लेखिका असण्यासोबतच त्या एक जबरदस्त वक्त्याही होत्या. म्हणजे त्यांचे विचार फक्त कागदावर थांबले नाहीत, तर ते थेट लोकांपर्यंत पोचले. त्यांच्या भाषणांमधून त्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात घालत, कर्ज, व्यसन यांसारख्या विषयांवर बोलून त्यांनी शिक्षणातूनच स्त्रियांचा आत्मविश्वास कसा वाढेल हे पटवून दिलं. एवढंच नाही, तर त्यांनी ज्योतिरावांच्या भाषणांचं संपादन करून ती प्रसिद्धही केली. आणि आता आपण त्यांच्या आयुष्याचा अंतिम अध्यायाकडे वळूया. हा अध्याय त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या कार्याला, त्यांच्या ज्ञान आणि सेवेच्या वारस्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. साल होतं 1897. पुण्यात प्लेगची भयंकर साथ पसरली होती. लोक स्वतःच्या माणसांना सोडून पळत होते. अशा वेळी 70 ओलांडलेल्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा सुरू केली. त्यांनी आयुष्यभर ज्ञानाने लोकांचं अज्ञान दूर केलं आणि शेवटी सेवेने लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. हेच तर त्यांच्या आयुष्याचं खरं सार होतं. आणि शेवटी त्यांच्या संपूर्ण साहित्याचं सार आपण ह्या एका वाक्यात मांडू शकतो. त्यांचं साहित्य हे मनोरंजनासाठी नव्हतं, ते क्रांतीसाठी होतं. त्यांचे शब्द हे समाजाला हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारे मंत्र होते, जे आजही तितकेच प्रभावी आणि महत्त्वाचे आहेत. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहिलं, त्या ज्ञानज्योती, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या स्मृतिदिनी इतिहासावर बोलू काही या चॅनेलकडून विनम्र अभिवादन. सावित्रीबाईंचे विचार आणि त्यांचं कार्य समजून घेण्यासाठी वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी इतिहासावर बोलू काही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया